तरुणजी, काल काय सांगाल? काल शिवसेना तुमच्या विरोधामध्ये, भाजपच्या विरोधामध्ये नवघर पोलीस ठाण्यामध्ये गेली होती. रणवीर वाजपेयी यांच्यावरती हे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि पुन्हा नरेंद्र मंडा यांच्यावरती आरोप केले की 26पेक्षा जास्त गुन्हे आहेत. या संपूर्ण गोष्टीकडे तुम्ही कुठल्या नजरेने बघता? बघा, जर तुम्ही बघायला गेला या पूर्ण घटनाची सुरुवात कोणी केली हे सर्वपेक्षा पहिला पाहिजे. आम्ही कशासाठी गेलो होतो? आम्ही याचा विरोध गेले होते. ज्यांनी तुम्ही बघितलं असेल तर मी उद्या पण एक तक्रार फाईल केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आमचे उपमुख्यमंत्रीला पण घाणेरड्या शब्दाची वापर केलेली आहे. तोच माणूस सरदार जे आहे गुरबिंदर. तर तुम्हाला असं दिसून येतं की ही इज अन हॅबिच्युअल ऑफेंडर. आणि तुम्ही जे म्हणता की रणबीर वाजपेयीवर त्यांनी तक्रार केलेली आहे, रणबीर वाजपेयीची तक्रार तुमची रणबीर वाजपेयीकडे भाषण आहे का तुमच्याकडे? कुठेही त्यांनी अपशब्द वापरले. त्याच्यामध्ये बीप साऊंड आहे. बीप साऊंडमध्ये काय म्हटले तुम्हाला माहितीच नाही. तर हाऊ देअर कॅन बी अ कंप्लेन इन दॅट रिगार्ड. आणि जर तुम्ही म्हटलेले त्यांनी शिवसेनाच्या लोकांनी तिथे जाऊन पोलिसामध्ये असा हार्डआउट केलं की 26 गुन्हे. मी एकच प्रश्न शिवसेनाचे कार्यकर्त्याचे आहे, तुम्हाला जर माहिती आहे कोणते गुन्हे आहे त्याच्यामध्ये लोकशाहीचे गुन्हे आहे. लोकशाहीचे कोणते गुन्हे आहे? आम्ही पाणीसाठी आंदोलन केले, आम्ही ओपन ग्राउंडसाठी आंदोलन केले. ते आंदोलनची गुन्ह्याची घटना आहे त्याच्यामध्ये. आणि जे ते गुन्हा म्हणता, जर 26 गुन्हे असेल त्यांना म्हणा एकही आम्हाला अर्ज दाखवा की त्यांच्यावर 26 गुन्हे आहे. आणि त्यांना हे पण माहिती नाही, त्यांच्याकडे इतकी मोठे लोक असतं की ते तक्रार जे त्यांनी केली, तक्रार ते DCP प्रोसिडिंग जे आहे ते तडीपारची, दॅट प्रोसिडिंग हॅज टू बी कॅरीड आउट बिफोर DCP ऑफिस, नॉट ॲट नवघर पोलीस स्टेशन. त्यांना तेच माहिती नाही. आणि त्यांची पार्टीचे जे लोक तिथे गेले होते त्यांच्यावर सुद्धा FIR, रेपची FIR आहे. तुम्हाला माहिती आहे आजची प्रोसिडिंग. आजचं जर आपण बघायला गेलं तुम्हाला माहिती असेल की हाऊ देर आर कंप्लेन्स विच आर फाईल्ड फॉल्स ॲलिगेशन इन रिगार्ड टू रेप. इट इज व्हेरी इझी टू फाईल कंप्लेन. कारण काही तक्रार आली तर पोलीसचं काम आहे तक्रार घ्यायचं. तर पोलिसने तक्रार केली, बट आफ्टर इन्व्हेस्टिगेशन दॅट रेप इन्सिडेंट विच इज बीन क्लेम बाय देम इज नॉट देअर. कोर्टनी ऑर्डर केले त्याच्यावर. बलात्काराचा गुन्हा ज्याच्यावरती दाखल म्हणतात ते नेमकी कुठली व्यक्ती आहे? हां, ज्यांच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला अशी व्यक्ती समोर येऊन ते तिथे पोलीस स्टेशन मग तक्रार देऊन कंप्लेनला गेले होते. त्यांच्यावर बलात्कारचे गुन्हा दाखले तिकडे, तेच पोलीस स्टेशनमध्ये दाखले. त्यांना स्वतःला माहिती आहे. आणि ह्या प्रकरणामध्ये तुमचा काय पाऊल उचलणार? बघा, आमचा पाव आम्ही आतापर्यंत काय उचललंच नव्हतं. आम्ही फक्त लिगल प्रोसिडिंगप्रमाणे तक्रार केलेलं गेले होते. पण त्याप्रमाणे जसं आता काल तिथे त्यांचे हे होते, काय नाव आहे त्यांचं, सचिन मांजरेकर, त्यांनी असं म्हटलं की आम्ही काय घाणेरडे शब्द वापरणार नाही, आम्हाला पार्टीचे आदेश आहे, आमचे गुरुचे आदेश आहे. पण मला त्यांना बोलायचं आहे, त्यांचे पार्टीचे जे मूल्य सूत्रधार जे आहे आमच्या इकडचे मंत्री, त्यांनी सर्वपेक्षा सुरुवात केली होती की वॉर्डन करणार, कधी सांगितले कॉन्स्टेबल करणार, कधी सांगितले तर त्यांनी सुरुवात केली होती. तर त्यांचं असं मूल आहे की आमचे जे वरती बसलेले अधिकारी त्यांनी आम्हाला सांगितले. तर तुमचं पैकी तर माहिती नाही, पण आमचे अधिकारी, आमच्या इकडचे आमदार, आमच्या इकडची पार्टीची जी सभ्यता, आम्ही कोणालाही शिवीगाळ दिले नव्हते. पण जर तुम्ही आम्हाला फोर्स केले तर आम्हाला पण तोंड आहे आणि आम्हाला पण शिवीगाळ द्यायला येतं. ते सर्वांना माहिती आहे की कोणी तोंड बंद करू शकत नाही. आणि आम्हाला जसं तुम्ही म्हणता की 79 झालं तर काय तुम्ही तुम्हाला लोकांनी सांगितले. काल ते पोलीस स्टेशनला हे पण म्हणतो की आम्हाला लोकांनी सांगितले म्हणून आम्ही तक्रार करायला आले. अरे, तुम्हाला लोकांनी तुमची जागा दाखवली आहे. फक्त 3 जागावर तुम्ही राहिले आणि मला वाटत नाही पुढच्या इलेक्शनमध्ये 3 पण राहणार का तुमच्याकडे. म्हणून तुम्हाला सांगतो, इतकी जास्त करू नका, इतकी जास्त वाघाप्रमाणे तुम्ही असं दाखवू नका. आम्हाला पण येते काय करायचं आहे आणि आम्हाला पण शुद्धी गाली देवायला पण येते, मारामारी करायला पण येते आणि पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला पण येते. तुमचं असं म्हणणं आहे की शिवसेना मीरा भाईंदरकरांची या संपूर्ण गोष्टीच्या प्रकरणामध्ये दिशाभूल करते? 100% दिशाभूल करते. कारण जे व्हिडिओ ते दाखवत होतं की पोलिसांना म्हटलं होतं, माझं असं मत आहे तिथे बहुतेक त्यावेळी 15 ते 16 पत्रकार परिषदचे लोक होते आपले मीरा भाईंदरचे. त्यांच्याकडनं पूर्ण व्हिडिओ असेल ते दाखवा ना, की जे बोलताना जे फ्लो होता बोलताना ते कोणासाठी बोलत होतं. दॅट वॉज नॉट रिगार्डिंग दी ऑफिसर, इट वॉज रिगार्डिंग द इन्सिडेंट विच हॅज टेकन प्लेस. की ते भूल करतात, ते चूक करतात, त्याच्यावर म्हटलं होतं साहेबांनी. पण ते व्हिडिओ कापून त्यांच्याकडे एक तो आहे कोणीतरी काँग्रेस पार्टीचा पत्रकार आहे, तो आला तिकडून. तर त्यांच्याकडे काय माहिती नाही, त्याने काही बोलतो, तो काही करतो आणि त्यांचे रेकॉर्ड आहे. जित पार्टीमध्ये गेले त्यांनी त्यांची लंका लावली आहे. त्याच्यापूर्वी ते एक आपले निर्दलीय आमदाराबरोबर होतो, तिथे पत्रकार परिषद करायचे, त्याची लंका लावली. त्याच्यानंतर मुझफ्फर साहेबाकडे त्याची लंका लावली. आता इथे आले, यांची पण लंका लावून टाकली, 3वर आणून ठेवले. तर असा लोक, जसं आपण म्हणताना की राहुल गांधी आमचे सायपर सेल म्हणून काम करतो, स्पाय आहे BJPसाठी. तर माझा समज आहे तो जो पत्रकार आहे तो पण आमचा सायपर सेलच आहे, स्पाय आहे तो आमची पार्टीचा. तो तिकडे जाऊन सर्व पार्टीमध्ये काम करतो आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.